शहराची संख्या जवळपास 12,70,000 इतकी आहे। त्या मानाने पोलीस आयुक्तालयातील पोलिसांची संख्या ही 13,000 आहे। शहरात 970 लोकांच्या मागे एक पोलीस असे संख्याबळ आहे। शहरातील काही राजकीय व्यक्ती, व्यावसायिक, प्रगतशील शेतकरी, बँक कर्मचारी तसेच काही पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा व्यक्तींकडेच शस्त्र परवाने आहेत। शहरात असे 504 रिव्हॉल्वर शस्त्र परवानाधारक आहेत। यामध्ये स्वसंरक्षण, बँक संरक्षण आणि शेती संरक्षण अशा कारणांमुळे शस्त्र परवाने काढण्यात आले आहेत। पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जरी शासकीय रिव्हॉल्वर असले तरी सुद्धा ते पोलीस अधिकारी व कर्मचारी हे वैयक्तिक रिव्हॉल्वर शस्त्र परवाना काढू शकतात। लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका आल्यानंतर निवडणूक कालावधीत शस्त्र परवाना धारकांना शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्याकडे जमा करावी लागतात। शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्याकडे जमा करावी लागतात, कारण निवडणूक काळात जवळ शस्त्र असतील तरच कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो। त्यामुळे शासनाच्या नियमानुसार संबंधित पोलीस ठाण्याकडून नोटीस बजावण्यात धारकांना त्या संबंधित पोलीस ठाण्याकडून नोटीस बजावण्यात येते। तेव्हा 1 आठवड्याच्या आत संबंधित शस्त्र परवाना धारकांना पोलीस ठाण्यात जमा करून घेण्यात येतात। त्यानंतर निवडणुका झाल्यानंतर पोलीस ठाण्याकडून त्या शस्त्र परवाना धारकांना परत दिला जातो। लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका जवळ आल्यानंतर जर एखादा शस्त्र परवाना धारक सोलापुरात नसेल व तो महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात असेल तर त्या शस्त्र परवाना धारकाने आपले शस्त्र तेथील संबंधित पोलीस ठाण्यात जमा केले तरी चालू शकते व नंतर निवडणुका संपल्यानंतर ज्या पोलीस ठाण्यात शस्त्र जमा केले त्या पोलीस ठाण्यातून आपले शस्त्र परत घेऊ शकतो। जर एखाद्या व्यक्तीला राजकीय, बँक कर्मचारी, शेतकरी, व्यावसायिक किंवा पोलीस अधिकारी व कर्मचारी जर शस्त्र परवाना काढावयाचा असल्यास संबंधित व्यक्तीने शस्त्र परवाना काढण्याची सर्व कागदपत्रे जमा करून त्याबाबत आयुक्तांना विनंती अर्ज करावा लागतो। त्या विनंती अर्जाची सखोल चौकशी झाल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला शस्त्र परवाना द्यावयाचा की नाही हे ठरविले जाते। त्याचे सर्व अधिकार हे पोलीस आयुक्तांना असतात।